नमस्कार, मी पल्लवी स्वामी समर्थ बाळ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाड लावावीत, कोणती झाडे लावू नयेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1. पपई दारात नसावी, संतती व संपत्तीचे नुकसान होते. नंबर 2. अंगणामध्ये तुळशी नक्की असावी, परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी, त्याने द्वारवेध निर्माण होतो. नंबर 3. घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत, गृहकलह अशांती अनुभव निर्माण होते, परंतु गुलाब आणि कोरफड चालते. नंबर 4. कोरफड घराच्या उत्तर दिशेस असावी. 5. गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटे वाईट शक्तीपासून घराचे रक्षण करतात आणि अशी मान्यता आहे. 6. ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत. नंबर 7. पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे, असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते. नंबर 8. पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण होते. 9. ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. 10. वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते. शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य वाढते. मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात. 11. घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत, त्याने अनेक त्रास वाढतात. 12. भोवती काटेरी कुंपण असू नये. नंबर 13. घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी. 14. पाण्याचे कारंजे ईशान्य, पूर्व किंवा उत्तरेस असावे. 15. घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत. 16. ज्या घरात केळी, बोर, बाभूळ, महालुंगे ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते. 17. घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते, वायू प्रदूषणापासून बचाव होतो. 18. घराभोवती रक्तचंदन आणि गुंजचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते. याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते. 19. नागकेशर, पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे आवश्यक लावावी. या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते. 20. घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात. 21. फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता, हे घराच्या दक्षिणेला लावावे. 22. कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये, हा दोष मानला जातो. 23. घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात: नारळ, बेल, हिरडा, देवदार, चंदन, अशोक, पनांग, नागलता. नंबर 24. प्लांटमध्ये रुईचे झाड लावू नये. प्लांटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे लावू शकता. 25. अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्यांचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात, त्याला अर्कविवाह असे म्हणतात. त्यानंतरच तरुणांचा दहन संस्कार होतो. त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तू शेजारी असणे हा दोष मानला गेला आहे. 26. अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशापाण्याची स्थिती चांगली राहते, दुःख, त्रास होत नाहीत. 27. घरात बेलफळ आणून ठेवावे. 1 ते 2 आठवड्याने ते बदलावे. त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही. घरात सुख समृद्धी नांदते. 28. आंबा, सागवान, नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम दक्षिण भागात लावावीत, फायदा होतो. 29. औदुंबर, वड, पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढवून स्वतःच्या आकाराच्या 100 पट खोल जाऊन पुष्कळ जलसंग्रह करतात, म्हणून या वृक्षाच्या शेजारी विहीर खणाची हमखास पाणी लागते. या वृक्षांच्या शेजारी विहीर हमखास खणावी, हमखास पाणी लागते. नंबर 30. घरात सतत उजेड असावा, त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करीत नाहीत.
संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नयेत. या आपल्या ज्या गोष्टी आहेत वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावीत आणि कोणती लावू नयेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थँक्यू.